नमस्कार. आज एक मनाला न पटणारी आणि एक दुर्दैवी घटना घडली, जी की 2024 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 100 ग्रॅमच्या वजनावरून विनेश फोगाटला, जी की आपली देशाचे प्रतिनिधित्व कुस्ती या स्पर्धेत करते, तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. तिनं 4 वेळेस गोल्ड मेडल जिंकणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला कालच एका सामन्यात हरवलं. सातत्याने 3 गेम ती चांगल्या प्रकारे जिंकली. आज अचानक तिला 50 किलो वजनाच्या 100 ग्रॅम वाढ असल्यामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे समितीनं. ह्या वजनाच्या प्रकरणामध्ये ती किती अंतिमतः दोषी आहे हे पाहणंही तितकं गरजेचं आहे. इथल्या क्रीडा मंत्रालयाकडून तिची चाचपणी झाली होती का? तिचं वजन खरंच तितकं कमी असतं किंवा जास्ती असतं तर तिच्या कोचला माहीत नव्हतं का? आणि ऑलिम्पियाड म्हणजे जागतिक लेवलची स्पर्धा असतानाही एखाद्या वेळेस वजन कमी किंवा जास्त हे स्पर्धेच्या अगोदर बघताना 1 किंवा 2च दिवसात तिचं वजन घटतं आहे किंवा कमी होतं आहे आणि तुम्ही एका ग्रॅमवर तिचं वजन कॅल्क्युलेट करून तिला अपात्र घोषित करताय. ती एका देशाचं नेतृत्व करते, परंतु जगातल्या सर्व शोषित खेळाडूंचं, सर्व शोषित महिला खेळाडूंचं नेतृत्व करते. तिनं कुस्तीच जिंकली नसून एक प्रकारच्या व्यवस्थेला तिनं चितपट केलं. आज तिच्यासोबत ही दुर्घटनाच घडली आहे. तिला जबाबदार कोण आहे हे येणारा काळच ठरवेल. कारण का याच्यात बऱ्याच तपासण्या होतील, राजकारणाच्या ठिकाणी करतील, परंतु हा वेगळा विषय नसून ह्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय क्रीडा नियामक मंडळच आहे. कारण तुम्ही एखाद्या खेळाडूची चाचणी करून त्याला जागतिक लेवलच्या स्पर्धेसाठी पात्र करताय. तुम्हाला ग्रॅम असेल, नाही किलो असेल, नाही काही दुखापत असेल, ते अगोदर समजत नाही का? हाही आम्हाला सामान्य लोकांना पडणारा प्रश्न आहे. आणि निश्चितच सर्व भारतीयांची मान उंचावणारी एक बाब होती. सुवर्ण पदक मिळणार होतं आणि ती ज्या पद्धतीने खेळली, निश्चितच पदक आज नाही उद्या मिळेल, परंतु भारतीय म्हणून तिच्यासोबत आहोत, तिच्या लढ्यासोबतही होतो. आणि परत तिला एकदा शुभेच्छा, कारण तू जिंकण्यासाठीच जन्म झाला आहे तुझा आणि तू ह्या स्त्रीत जेवढे खेळाडू आहेत त्यांचं नेतृत्व करणारी आहेस. म्हणून एक धीर देणारी स्त्री तू आमची सावित्री आहेस, साऊ आहेस, रमाई आहेस, अहिल्या आहेस, जिजाऊ आहेस. तुला पुन्हा एकदा शुभेच्छा.